सोडा, इनो किंवा सायट्रिक ॲसिड यापैकी काहीही न वापरता आज मी मस्त असा मिश्र डाळींचा ढोकळा बनवते आहे. त्यासाठी इथे मी 2 चमचे चणा डाळ घेतली आहे, 2 चमचे मूग डाळ घ्यायची आहे आणि 2 चमचे उडीद डाळ घेतली आहे. या सगळ्या डाळींचं प्रमाण मी एकाच चमच्याने घेतलं आहे. यामध्ये पाव कप पोहे घालायचे आहेत आणि पाव कप इथे मी रेशनचा तांदूळ घेतला आहे. तुमच्याकडे रेशनचा तांदूळ नसेल तर इतर कोणताही तांदूळ तुम्ही इथे वापरू शकता. या डाळी आपल्याला पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत 2 ते 3 वेळा. नंतर यातलं पाणी काढायचं आणि परत यामध्ये भरपूर पाणी घालून हे आपल्याला 5 तासांसाठी भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे. 5 ते 6 तास या डाळी मी भिजवून घेतलेल्या आहेत. आता हे आपल्याला या डाळी या पाण्यातून काढायच्या आहेत आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायच्या आहेत. डाळी या एकदम व्यवस्थित अशा भिजलेल्या आहेत. हे आता आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे, एकदम स्मूथ असं वाटून घ्यायचं आहे. पण यामध्ये आपल्याला कमीत कमी पाण्याचा वापर करून एकदम छान बारीक अशा या डाळी आपल्याला वाटून घ्यायच्या आहेत. इथे आपण पाहताय एकदम स्मूथ असं मी वाटून घेतलं आहे. अजिबात रवाळ किंवा जाडसर ठेवलेलं नाही. सगळ्या डाळी मी इथे पूर्ण वाटून घेतलेल्या आहेत. छान क्रीमी असं मऊसूत असं मिश्रण तयार झालं आहे. एखाद मिनिट हे सगळं छान असं आपल्याला फेटून घ्यायचं आहे. मस्त असं मिश्रण तयार झालं आहे. मी कमीत कमी पाण्याचा वापर करून हे मी बारीक करून घेतलं आहे. आता हे आपल्याला झाकून रात्रभर फर्मेंट होण्यासाठी म्हणजेच आंबण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे. मुलं अशा मिक्स डाळी खात नाहीत तर या पद्धतीने ढोकळा बनवून बघा, आवडीने संपवतील आणि सगळ्या डाळी मुलांच्या पोटामध्ये जातील. दुसऱ्या दिवशी सकाळी मी हे बॅटर काढलेलं आहे. तर इथे आपण पाहताय बॅटर छान फर्मेंट झालं आहे. आता यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे, चवीपुरतं मीठ घालायचं आहे, आलं आणि मिरचीचा ठेचा मी यामध्ये घालते आहे. याच्यामुळे ढोकळ्याची चव छान लागते. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपण पाहताय मस्त जाळीदार असं हे मिश्रण तयार झालं आहे. हे पीठ व्यवस्थित असं आंबलं आहे. हे सगळं आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. जर हे मिश्रण तुमचं जास्ती दाटसर असेल तर तुम्ही थोडंसं 1 ते 2 चमचा पाणी यामध्ये घालू शकता. खूप जास्त पातळ हे मिश्रण बनवायचं नाही, नाहीतर ढोकळा आतून कच्चा राहतो, व्यवस्थित शिजला जात नाही. यात सेम पिठाचे तुम्ही डोसे देखील बनवू शकता. अतिशय पौष्टिक आणि चविष्ट होतात. आता यामध्ये मी 1 चमचा साखर घालते. साखरेमुळे मस्त अशी त्या ढोकळ्याला चव येते. अगदी 1 छोटा चमचा साखर मी घातली आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित परफेक्ट असं हे ढोकळ्यासाठीचं मिश्रण तयार आहे. आता इथे मी एका कढईमध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवते, ज्यामध्ये आपण ढोकळा वाफवून घेणार आहोत. बऱ्याचदा ढोकळा बनवताना तो व्यवस्थित फुगत नाही, मध्येच बसतो. तर त्यासाठी हे जे कढईमधलं पाणी आहे ते व्यवस्थित अगोदर उकळून घ्यायचं आहे. ढोकळा खाताना घशामध्ये अडकतो, पण या पद्धतीने बनवून बघा, अप्रतिम सॉफ्ट आणि स्पॉन्जी मऊ लुसलुशीत असा बनवून तयार होतो. या प्लेटमध्ये मी ढोकळा बनवणार आहे. त्यासाठी याला मी व्यवस्थित सगळीकडे तेल लावून घेतलं आहे. जर तुमच्याकडे अशी प्लेट नसेल किंवा तुम्हाला प्लेटमध्ये नसेल बनवायचा तर कुकरचा डबा असतो, त्यामध्ये देखील तुम्ही तो बनवू शकता. त्याला व्यवस्थित तेल लावून हे जे बनवलेलं मिश्रण आहे ते सगळं मी यामध्ये घातलेलं आहे. पूर्ण प्लेट भरायची नाही आहे, कारण ढोकळा फुगतो, तो अजून वरती येतो. त्यामुळे त्याला फुगण्यासाठी मी थोडीशी जागा ठेवली आहे. या कढईमधलं पाणी छान उकळलंय, असं उकळलेलं पाणी असलं पाहिजे. यामध्ये मी एक स्टँड ठेवते आहे, ज्याच्यावरती आपल्याला ही प्लेट ठेवायची आहे. अशा पद्धतीचं स्टँड ठेवून घ्यायचं आणि जी ढोकळ्याची प्लेट आहे ती याच्यावरती ठेवायची आहे आणि लगेचच याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हाय टू मीडियम हीटवरती 10 ते 15 मिनिटे हा ढोकळा आपल्याला वाफवून घ्यायचा आहे. हा ढोकळा जेव्हा शिजत असतो तेव्हा त्याचं सारखं अधूनमधून झाकण उघडून अजिबात बघायचं नाही, कारण त्यातली वाफ निघून जाते आणि मग ढोकळा तळाला बसतो, तो व्यवस्थित फुगत नाही. 10 मिनिटे झाल्यानंतरच मग आपल्याला हा ढोकळा चेक करायचा आहे. 10 ते 12 मिनिटे झाली आहेत. इथे आपण पाहताय ढोकळ्याचा कलर देखील बदलला आहे. यामध्ये टूथपिक घालून चेक करून बघायचं. टूथपिक नसेल तर सुरी घालून चेक करून बघू शकता तुम्ही. ही टूथपिक किंवा सुरी एकदम क्लीन येते, याला ते बॅटर चिकटलेलं नाही आहे, म्हणजेच हा ढोकळा व्यवस्थित असा शिजला आहे. आता मी हा बाहेर काढून घेते आणि हा पूर्ण थंड व्हायला आपल्याला ठेवायचा आहे.
ढोकळा थंड होतोय तोपर्यंत आपण तडका बनवूया. त्यासाठी 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे. मोहरी घालायची आहे, मिरची घालायची आहे मधून स्लिट केलेली, कढीपत्ता घालायचा आहे, थोडासा हिंग घातलाय मी इथे, तीळ घातलेले आहेत अर्धा चमचा आणि ही फोडणी आता आपल्याला ढोकळ्यावरती घालायची आहे. तोपर्यंत मी फोडणी बाजूला ठेवते. ढोकळा अगोदर आपण कट करून घेऊया. ढोकळा कट करताना त्याच्या ज्या कडा आहेत त्या पहिल्यांदा मी सोडवून घेतलेल्या आहेत. अतिशय मस्त असा ढोकळा कट होतोय. जर ढोकळा गरम असेल तर तो व्यवस्थित कट होत नाही, तो सगळा सुरीला चिकटू शकतो किंवा प्लेटला चिकटू शकतो. त्यामुळे हा पूर्ण थंड करून घ्यायचा आहे अगोदर. आता याच्यावरती मी फोडणी घालते. तुम्हाला हवं तर थोडंसं फोडणीमध्ये पाणी घालून ते तुम्ही यामध्ये घालू शकता, म्हणजे ढोकळा अजून ज्युसी होतो. बारीक कट केलेली कोथिंबीर घातली आहे मी याच्यावरती. आता याच्यावरती मी सुक्कं खोबरं किसून घालते आहे. तुम्हाला नसेल आवडत नाही घातलं तरी चालेल. यामधला एक ढोकळा मी तुम्हाला काढून दाखवते आहे. एकदम मस्त असा ढोकळा निघाला आहे. जाळीदार, सॉफ्ट, स्पॉन्जी असा हा ढोकळा बनला आहे. सगळे पीसेस एकदम व्यवस्थित असे निघत आहेत. बिना सोडा, बिना इनो, मस्त जाळीदार, मऊ, लुसलुशीत, स्पॉन्जी असा हा ढोकळा बनवून तयार झाला आहे. तुम्ही देखील हा अतिशय पौष्टिक ढोकळा बनवून बघा. बनवून मला कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या इंस्टाग्राम पेजला देखील नक्की फॉलो करा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. परत भेटू अशाच एका मस्त आणि नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.